नमस्कार सर्वांना. बऱ्याच दिवसातून आपण पुन्हा एकदा भेटतोय. उद्या 2 फेब्रुवारी रोजी आपली सगळ्यांची परीक्षा आहे कंबाईनची. त्या कंबाईनच्या परीक्षेच्या निमित्ताने काही तुमच्याशी चर्चा करावी आणि तुम्हाला शुभेच्छा द्याव्यात या दृष्टिकोनातून आज आपण पुन्हा भेटतोय. आणि एकदा परीक्षा संपली की मग मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून किंवा येणाऱ्या नोव्हेंबरची परीक्षा, येणारी राज्यसेवेची परीक्षा, मग त्या परीक्षेकडे परिपूर्णतेने आपण जाण्याचा प्रयत्न करणार आहोत सगळ्या विषयांसह. आज आपण चर्चा करतोय ते फक्त उद्याच्या परीक्षेची, रविवारी होणाऱ्या 2 फेब्रुवारीच्या परीक्षेची. महत्त्वाची परीक्षा आहे आणि अखेर परीक्षा होतेही, हे महत्त्वाचं आहे. मध्ये एक प्रकरण आलं की पेपर फुटला वगैरे, तिकडे अजिबात दुर्लक्ष करा, लक्ष देऊ नका तिकडे. तुमचा जो अभ्यास झाला आहे त्याच्यावरती ठाम राहा आणि कोणत्याही प्रकारचं कन्फ्युजन किंवा मनाची द्विधा अवस्था न ठेवता तुम्हाला पेपर द्यायचा आहे. आजपर्यंत जो तुम्ही अभ्यास केला त्या अभ्यासाबद्दल आत्मविश्वास बाळगून, त्या आत्मविश्वासाबद्दल स्वतःला समजावून सांगून आणि आता तुम्हाला हे सगळं ते 1 तासामध्ये कृतीमध्ये उतरवावं लागणार आहे उद्याच्या पेपरमध्ये. मग त्याच्यामध्ये काही टप्पे तुम्हाला पाडावे लागतील अभ्यासामध्ये जाताना किंवा त्या ठिकाणी पेपर सोडवताना. पहिली गोष्ट आज जी तुम्ही करताय ते न घाबरता तयारी करायची आहे. न घाबरता तुमची रिव्हिजन चाललेली असली पाहिजे. कारण जर मनाची द्विधा अवस्था असेल, मनामध्ये थोडासा घाबरटपणा असेल, म्हणजे ते स्वाभाविक आहे, तर त्याच्यामुळे उद्याच्या पेपरवरती परिणाम होऊ शकतो. मग रणांगणामध्ये उभा राहायचं आहे. योद्धा जर निर्भीड असेल तरी सैन्य कमी असताना तो जिंकू शकतो, पण कदाचित महत्त्वाचा योद्धाच जर घाबरलेला असेल तर ते युद्ध सोपं असलं तरी तो हरू शकतो. हे प्लासीच्या लढाईमधून आपण शिकलो पण आहोत. मग आता आपल्याला उद्या काय करायचं आहे, जे 100 प्रश्न येतात त्या 100 प्रश्नांची रचना. आणि हो, त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की किती मार्क्स आपल्याला पाडायचे. 50+ जर तुम्ही असाल तर तुम्ही मेरिटमध्ये बसणार आहात. आणि मुलींच्या बाबतीमध्ये विचार केला तर 48, 49, 50 पर्यंत असतील तर त्या मुली मेरिटमध्ये बसतील. मग त्याच्यामध्ये कोणकोणते तुमचे स्ट्रॉंग पॉईंट आहेत ते आज व्यवस्थित लक्षात घ्या. त्यानुसार पेपर सोडवा. पेपर सोडवताना काही महत्त्वाच्या टिप्स असतात त्या आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत की पेपर सोडवताना कोणत्याही प्रश्नासाठी आपल्याला थांबून राहायचं नाही आहे. कारण 1 तासामध्ये 100 प्रश्न सोडवायचे आहेत. मग त्यासाठी पहिली अट ही आहे की एखादा प्रश्न अवघड जात असेल, एखादा मुद्दा समजत नसेल तो सोडून पुढच्या प्रश्नाकडे जा. अगोदर जे जे प्रश्न तुम्हाला येतात ते सोडवून घ्या. नाहीतर काय होईल की एखादा प्रश्न अवघड झाला, तुम्ही तिथेच अडून राहिला तर पुढचा प्रश्न सोडवताना तुम्हाला वेळ कमी मिळेल आणि तिथेही तुमचं कन्फ्युजन होईल. म्हणजे येणारे प्रश्न आपले सोडवायचे राहतील. मग पास होण्यासाठी पहिली अट काय आहे? पहिली अट आहे की कोणत्याही प्रश्नासाठी थांबवू नका. अगोदर जे प्रश्न येतात ते व्यवस्थित सोडवून घ्या. अगोदर सुरुवातीचे 2 पानांवरचे प्रश्न जरी अवघड असतील तर 3ऱ्या पानापासून प्रश्न सोडवायला सुरुवात करायची. लक्षात आलं? म्हणजे थांबून नाही राहायचं. ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची, हे लक्षामध्ये ठेवायचं. त्याच्यानंतर आणखी काय काय आपल्याला करता येईल पेपर सोडवताना? पेपर सोडवताना अगदी शांतपणे बसायचं आहे. परीक्षा सुरू होण्या अगोदर, परीक्षेच्या हॉलमध्ये जाऊन बसण्या अगोदर स्वतःचं मन शांत आणि स्थिर ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यातूनही 4-5 जास्तीचे प्रश्न तुम्ही सोडवण्याकडे जाल. पण मनामध्ये चलबिचल असेल तर एखादी चूक होऊ शकते आपल्याकडून. तिसरी गोष्ट अशी आहे, जो प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे त्या प्रश्नावरती बोट ठेवून तिथे राऊंड करा. त्याच्यामुळे काय होईल, एखादा प्रश्न खालीवर होणार नाही, बरोबर असलेले प्रश्न चुकणार नाही. तिसरी गोष्ट. चौथी गोष्ट, प्रश्न सोडवताना तो प्रश्न पूर्ण वाचा. बऱ्याचदा काय होतं की प्रश्न पूर्ण न वाचल्यामुळं काही मिस्टेक्स होतात आणि 1-2 प्रश्न येत असतानाही आपल्याला परीक्षेत चुकतात आणि तिथेच मेरिट बसू शकतं. त्या 2 प्रश्नांमुळे तुमचं मेरिट, तुम्ही त्या परीक्षेमध्ये क्वालिफाय होऊ शकता. मग ही पण गोष्ट महत्त्वाची. प्रत्येक गोष्ट आपल्याला काय करायची आहे, काळजीपूर्वक तपासायची. कारण वर्षभर, 1.5 वर्षभर तुम्ही जो अभ्यास केला आहे त्या अभ्यास आता तुम्हाला 1 तासामध्ये
त्याच्यावरती कृती करून दाखवायची आहे. तुमच्या आयुष्यातला तो 1 तास म्हणजे मागच्या 1.5 वर्ष तुम्ही केलेल्या कष्टाचं ते त्या ठिकाणी तुम्ही ते उतरवणार आहात पेपरच्या स्वरूपामध्ये. तुमचं आयुष्य ज्या पेपरमुळे घडणार आहे ते 1 तासामध्ये आपल्याला करायचं आहे 11 ते 12च्या दरम्यान. मग एक गोष्ट जे केलंय ते केलंय, निर्भीडपणे जायचं आहे, पेपर व्यवस्थित सोडवायचा आहे आणि मग नंतर विचार करायचा आहे की आल्यानंतर की किती मार्क्स आले. मग त्याच्यानंतर पुढे काय स्ट्रॅटर्जी असेल तर त्याचा आपण विचार करतो. आत्ता एवढंच आहे की पेपर व्यवस्थित तुम्हाला सोडवायचं आहे. आणि या ठिकाणी मी तुमच्यासाठी नक्की प्रार्थना करेल की तुम्ही तुमच्या सर्वांना हा पेपर चांगला जावा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला चांगले गुण यावेत यासाठी मी तुमच्यासाठी नक्की प्रार्थना करेन आणि माझ्या शुभेच्छा तुमच्याबरोबर सदैव राहतील. तर या ठिकाणी या काही गोष्टी लक्षात ठेवून उद्याचा पेपर आपल्याला सोडवायचा आहे. तर या ठिकाणी आपण थांबतोय, भेटूयात उद्याचा पेपर झाल्यानंतर. तोपर्यंत तुमच्या सगळ्यांना पेपर चांगला जावा, सोपा जावा आणि त्या ठिकाणी तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न सोडवता यावेत. जाताना आणखी एक मुद्दा सांगेन, संपूर्ण अभ्यास झालाय, पेपर अवघड चाललाय तर न घाबरता तो पेपर सोडवायचा. कारण तुमचा अभ्यास होऊनही पेपर अवघड चाललाय म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राला तो पेपर अवघड चाललाय. आणि जर तुम्हाला पेपर खूप सोपा आला असं वाटलं तर तिथे मात्र खूप सावध होण्याची गरज आहे. कारण तो पेपर संपूर्ण महाराष्ट्राला सोपा चाललेला असतो. त्यावेळी आपल्या हातून एकही चूक घडणार नाही याची काळजी आपल्याला घ्यावी लागते. तर या गोष्टी कुठल्याही बाकीच्या गोष्टींकडे, अफवांकडे दुर्लक्ष करा आणि व्यवस्थित पेपर सोडवा. स्थिर मन ठेवा, त्याच्यामुळे 4 ते 5 जास्तीचे प्रश्न सुटतील. तर या ठिकाणी आपण पुन्हा थांबता. हे सगळं तुम्ही कराल आणि पुन्हा एकदा शुभेच्छासह उद्याच्या पेपरच्या आपण या ठिकाणी थांबूयात. भेटूयात आपण तुमची परीक्षा झाल्यानंतर. तोपर्यंत तुमच्या पेपरसाठी मनापासून शुभेच्छा.